नमस्कार. आज दोन घटना घडल्या. एका घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला, त्यांच्या मूर्तीवरती रंग लावण्यात आला, तर त्या ठिकाणी थेट कलेक्टरला जाऊन ती मूर्ती साफ करावी लागली. तर दुसऱ्या ठिकाणी जे आहे थेट रामदास आठवले पोलीस स्टेशनमध्ये घुसले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पोलीस कमिशनर व त्याचसोबत पोलीस विभागातील जे उच्च अधिकारी आहेत त्या सर्वांना झापले. तर नेमकं काय घडले आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे जॉनपूर या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला रंग लावण्यात आला व त्यांच्या मूर्तीचा अपमान करण्यात आला आणि त्यानंतर तो जो व्हिडिओ होता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर अनेक जणांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया वगैरे दिल्या आणि भीमसैनिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमले आणि ही गोष्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली. परंतु त्या ठिकाणी जे आहे आता या मूर्तीचं काय करायचं, या ठिकाणी का या प्रकरणात काय आता समोर होणार, सर्वांना प्रश्न पडलेला असतानाच त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे जे जिल्हा अधिकारी होते किंवा त्या जिल्ह्याचे जे जिल्हा कलेक्टर होते ते त्या ठिकाणी आले. त्यांचं नाव आहे दिनेश चंद्र सिंह. हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडलं जाणार नाही, त्याला शिक्षा केली जाईल, कुठल्याही समाजकंटकाला या ठिकाणी माफी मिळणार नाही. आणि त्याचसोबत त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती साफ केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर ते नतमस्तक झाले आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या मूर्तीची साफसफाई करून त्या ठिकाणावरून ते गेले. तर दुसरी घटना घडली मित्रांनो रामदास आठवले यांच्या बाबत. रामदास आठवले हे थेट त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी थेट जे आहे मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासनासोबत जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. तर त्या काही दिवसामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी मोठे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशामध्ये होत असतात. तर त्याच पार्श्वभूमीवरती येणाऱ्या 14 एप्रिल रोजी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत. त्यानिमित्त आज मुंबई महानगरपालिका BMC आणि पोलीस प्रशासनासोबत एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी रामदास आठवले यांनी घेतली. चैत्यभूमीवरती येणाऱ्या लाखो भीमसैनिकांना कोणती उणीव भासू नये यासाठी पाणी, आरोग्य सेवा आणि त्यासोबत त्या ठिकाणी लागणाऱ्या रांगा असतील आणि त्यासोबत त्या ठिकाणी असणारी सुरक्षता या संपूर्ण गोष्टीचा त्यांनी आढावा घेतला आणि त्या ठिकाणी मुंबई शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना देखील त्यांनी दिल्या. त्यासोबत यंदाची जी जयंती असेल किंवा यावर्षीची जयंती असेल ती मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक ठरेल असं देखील रामदास आठवले म्हणाले. या दोन घटनांमुळे जे आहे काल दिवसभर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती चर्चा होताना आपल्याला दिसलं. एका ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून एका कलेक्टरला येऊन त्या ठिकाणी मूर्ती साफ करायला लावली, तर दुसऱ्या ठिकाणी रामदास आठवले हे थेट BMC मध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी पोलीस कमिशनर असेल किंवा पोलीस आयुक्त असेल सर्वांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.